हाय एव्हरीवन. आज काय नॉनव्हेज प्रेमीला नॉनव्हेज जेवण चालू झालंय माझं आता करायचं बनवायचं. वाटण करायला घेते. कांदा एक टाकलेला आहे, तळं खोबरं, कोथिंबीर, मग टोमॅटो एक टाकलेलं आहे, लसूण आलं. आता आपण वाटण घेऊ. आज नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेज ते त्यांना पाहिजेच असतं. मारलेली असली झालं वाटण. मिक्सर जिथे तिथे आपण ठेवून घेऊ. हा तवा ठेवला एका साईडला. एका साईडला तवा आणि एका साईडला हा मसाला आपण टाकूया. कोकम नंतर टाकते. गॅस पण कमी करते आणि तेलामध्ये परतायला ठेवून देते. आणि इथे झालेला तवा तापलाय. त्यामुळे मच्छी फ्राय आधीच क्रियांशी 2 मच्छी करते आणि एका साईडला त्याचे ठेवते आणि मग चालेल. हे त्याच्या क्रियांशी त्याच्यात आपण जरा तिखट टाकूया. फिश फ्राय मसाला आहे. हळद मीठ वगैरे सगळं अगोदरच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. पटापट मागेरी करायला काय वेळ लागत नाही. ती लगेच पण होते आणि चवदार पण लागते. त्याच्यासाठी काय एवढे वेळ नाही आहे. माझ्यासाठी मी आपली पुणे बटाट्याची भाजी केले, वरण भात आपला आणि चपाती. मुलांना आपले जरा गॅस कमी करते. हे पण खातात नॉनव्हेज, मुलं पण खातात. क्रियांशला फक्त तिखट कमी लागतं, अदरवाईज तो खातो. बाकीचं काही प्रॉब्लेम नाही आहे. ते उशीर झालाय ऑलरेडी. लवकर करून थोडंसं तेल टाकते बिकॉज पटापट होईल. टाकते. कोकम पण टाकायचं आहे, नंतर टाकतो कोकम. आणि हा माझा मसाला आहे, त्याच्यात सगळं काही आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहे. मांदेली व्हायला वेळ लागत नाही, पटापट ती आपली ठेवून देतो मांदेली. लगेच होते. पाणी टाकते मसाल्याचं.
एकदाच पाणी वगैरे सगळं टाकून द्यायचं आणि मच्छी त्याच्यामध्ये एकदाच हे करायची, म्हणजे करायची गरज नाही. हलवायचं नाही सतत सतत. कधी मांदेली कशी लगेच शिजते, त्याच्यामुळे सतत सतत हलवत बसायचं नाही. कालवणात त्यांना आवडत नाही जास्त, म्हणून 3-4 आपले टाकले त्याच्यामध्ये. फ्राय त्यांना आवडते, आमच्याकडे सर्वांना फ्राय जास्त असतो. फ्रायचा बेत जास्त आमचा. आता मीठ टाकूया. मीठ बहुतेक टाकलेलं आहे. आता गॅस कमी केला. हे बघूया जरा फास्ट करून, कसे पटापट पटापट होऊन जातील. मांदिलीला काय वेळ लागत नाही, भाजली कुरकुरीत लागते. त्याचे काटे पण असे खाल्ले तरी काय बारीक असतात, पण तरी विचार करून खायचे. त्या दोघांना कसं मी ते काढून देते काटे. आवडीला समजतं, त्याला पण समजतं, तरी दोघांना तरी काढून देते काटे. आवडी काढते तशी, स्त्रियांच्या काढेपर्यंत तेव्हा वेळ झाला तर मध्ये स्वतः काढते. फक्त एकदम बघ म्हणून बोलते मम्मा, पण येतो तिला काटे काढायला. स्त्रियांशला आवडते, फक्त ते तिखट असतं म्हणून त्याला खायला जमत, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळी जरा फक्त हळद मीठ टाकून आणि धने जिऱ्याची थोडी किंचित आपली नावाला चटणी त्याच्यासाठी करते. तर त्याला आवडतं पण खाता येत नाही असं होतं, म्हणून मग त्याच्यासाठी अशी करते. झाले माझी आता मच्छी फ्राय झाले. टर्न करून ठेवते. काय काय जण मच्छीचं कालवण काय मांदेली स्पेशली असंच फक्त आहे ना, मच्छी अशी मांदेली हे करतील. परत ते कांदा टोमॅटो आणि थोडंसं असं लाल मसाला हळद मीठ वगैरे आणि कोथिंबीर वगैरे मिरची वगैरे टाकायची तशीच, आणि मांदेली टाकायची आणि वरून तेल टाकायचं. मांदेलीच्या बाबतीत वरून तेल टाकतात आणि फक्त बस वरून तेल टाकायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून तसंच ठेवून देतात कमी हे म्हणजे गॅस कमी करून वाफेवर, आणि तसेच खातात काय काय. तशी पण चांगली लागते मांदेली असे, म्हणजे बिना वाटण वगैरे कांदा टोमॅटो लाल तिखट मसाला हळद वगैरे टाकायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये वरून तेल टाकतात. वरून तेल टाकलं आणि मग त्याच्यानंतर वरून तेल टाकायचं, कोथिंबीर वगैरे लसूण वगैरे त्याच्यात हे करून चेचून असं वरून टाकायचं, तेल वरून टाकायचं आणि मांदेली टाकायची आणि मग वाफेवर ठेवायचं 5 मिनिटात ते लगेच होऊन जाते. अशी पण काय करतात, तर ती पण एक चवदार चांगली लागते त्याची पण चालेल. चला आपण कालवण बघूया कसं झालंय. झालं माझं कालवण. आता मच्छी फ्राय पण झाले, मच्छीचं कालवण पण झाले, माझं पण झालं. ऑलरेडी बटाट्याची भाजी आपली आहे ती मी खाईल. मी नॉनव्हेज खात नाही, माझ्यासाठी बटाट्याची भाजी वरण भात आपले आहे, चपात्या बस झालं मला. ह्यांच्यासाठी मच्छी फ्राय केले, मच्छीचं कालवण आणि चपाती आणि भात बस झालं. थोडा कांदा देईल त्यांना खायला. बरं, आजचं जेवण एवढं. आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. मच्छीचं कालवण मांदेली फ्राय चपाती आणि भात.
हम्म.